स्टेज समोर बसलेले सर्व मान्यवर, वसईकर एक रिफ्युजी, आज आपण 110वा जागतिक विस्थापित आणि निर्वासित दिन साजरा करत आहोत. 110वा. आणि आज आपण इथे योगाने त्याच दिवशी इथे हजर आहोत. बॅरीने सांगितल्याप्रमाणे खरोखर आपल्याला जाणीव होत आहे की आपण नाकारले गेलेलो आहोत आपल्या वसईत. प्रत्येक वेळा आपण वसईत बघतो की आपण एकत्र येत नाही. फार अभिमान वाटतो आपल्यापैकी काही क्रियाशील आहेत. मागे 1-2 घटना घडल्या, मोठ्या प्रमाणात आपण मोर्चे काढले, आवाज उठवतो. आपण एकत्र आलो तर एकत्र राहणार आहोत, एकत्र आलो नाही तर त्याचा गैरफायदा हा घेतला जाणार आहे. आज आपण बघतो पूर्वी वसई काय होती, आज काय आहे, उद्या काय होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोंडे वसईत येत आहे. आणि आपण बघितलं पूर्वी काय होतो, आता आपण रस्त्याने प्रवास पण करू शकत नाही. इतकी भयंकर परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचतोय. आपण स्थानिक लोक आहोत, आपल्याला पाणी दिलं जात नाही. का पाणी दिलं जात नाही आपल्याला? आपण मोठ्या प्रमाणात कर भरतो. केंद्र शासनाचा, राज्य सरकारचा, महानगरपालिकेचा कर्ज आहे त्या पूर्ण केलं जात नाही. ग्लोबल सिटी कधी आली, त्यांना ते एकत्र आले, त्यांनी आवाज उठवला, त्यांना पाणी दिलं. आपण क्षारयुक्त पाणी पितो आणि किती लोकांनी किडनी स्टोन होतात. किती वेळा आंदोलन केली, उपोषण केली, काय होत नाही. आपण जर विद्युत तारा बघितल्या त्या लोकांत आहे, कितीतरी असे बळी केलेले आहेत. रस्त्याचा तर बोलूच नका. येणारा मनुष्य रात्री घरी सुखरूप जाईल की नाही त्याची काही शाश्वती नाही. वसईचं सध्या काय झालंय, कोणी पण यावं, कोणाला पण मारावं आणि लोकांनी मजा बघावी अशी परिस्थिती झाली आहे. वाईट एवढंच वाटतं, आपल्याकडे फार बुद्धिमान लोक आहेत, हुशार लोक आहेत, परंतु ते स्वतः पुरतं जगतात. समाजासाठी त्याचं योगदान नाही आहे. आणि जे चांगलं कार्य करतात त्याच्यावर टीका केली जाते. आपण सगळेजण एकत्र आलो, आवाज उठवला तर वसईचे सगळे प्रश्न मिटू शकतात. प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आपण एकत्र येत नाही, आपल्यात गट पडलेले आहे. हा ह्याचा, तो त्याचा, तो त्याचा, असं गट पडल्यामुळे त्याचा गैरफायदा हे राजकारणी लोक घेत आहेत. आणि त्यामुळे आपल्याला कळण्याची वृत्ती आहे. केवढे लोक येतात महत्व नाही. आज एवढे लोक आहेत ना, खूप झाले. आज हे एकत्र आले ना तर आपण बरंच काही करू शकतो. आपण आले पाहिजे. एकत्र येणारे क्रांती घडते. पण जर शांत बसलो तर आपल्याला कायमस्वरूपी शांतच बसावं लागणार आहे. फक्त बघावं लागणार आहे काय घटना आपल्या डोळ्यासमोर घडणार आहेत त्या. आपल्यापैकी अनेक असे समोर बसलेले आहेत, आवाज उठवणारे आहेत. मला वाटतं मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. खूप उशीर झालेला आहे, परंतु इट्स नॉट टू लेट. मला सांगायचं आहे की आपण जर एकत्र आलो, ठरवा. ही पहिलीच मीटिंग नाही. आता आपण एकतर रिफ्युजीज आहोत, तर रिफ्युजी असल्यामुळे, नाकारले गेल्यामुळे आपण एकत्र आलो पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. अनेक सभा भरवा. अनेक आज इथे भरली, एक समाजसेवा मंडळ निर्मला तिथे भरवा. एक आकाशी काय वेगवेगळ्या ठिकाणी सभा तुम्ही बोलवलं पाहिजे. लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. आणि जागृती निर्माण झाली की लोक आपाप येतील. सगळे लोक. आता लाईटचा प्रश्न असा आहे की 10-15 मिनिटात लाईट जाते. आमच्या त्या नंदाखाली हे तर बोलून फायदा नाही. एक वेळ वाऱ्यावरची मेणबत्ती जी आहे ती विजत नाही, पण लाईट जाते थोडा वारा. ही परिस्थिती आहे. तर त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सभा भरवा आणि सगळ्या लोकांना, जाती धर्माच्या लोकांना, वेगवेगळ्या लोकांना एकत्र घ्या. आपण एकत्र राहिलो तर प्रगती आहे. आपण एकत्र राहिलो नाही तर प्रगती कधीच होणार नाही. आणि त्यासाठी आपण एकत्र यावी ही आपल्याला शेवटची करण्याची विनंती करण्यात येते.